लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मवियात खलबतं सुरू आहे। जयंत पाटील, जितेंद्र आव्हाडांनी उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट घेतली आहे। काही जागांवर मवियात एकमत झाल्याची चर्चा आहे। कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ आणि सांगली लोकसभा मतदारसंघाविषयी चर्चा झाल्याची खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळते आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमधल्या पक्षांमध्ये सगळी खलबतं सुरू आहेत। जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांनी उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर जात भेट घेतली आणि काही जागांवर एकमत झाल्याचंही कळतंय। आणखी माहिती याबद्दल घेऊयात आपला प्रतिनिधी निलेश बुधावलेकडून। निलेश, कोणत्या जागांबाबत एकमत झालं असू शकतं? सौरभ, खरं तर या सगळ्या विषयाच्या अनुषंगाने आपण जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी माध्यमांशी बोलणं टाळलेलं पाहायला मिळालं। जवळपास 10 ते 15 मिनिटं ही मातोश्रीमध्ये बैठक पार पडली आणि त्यानंतर हे दोघं बाहेर पडलेले आहेत। यातली महत्वाची बाब जी विश्वसनीय सूत्रांनी दिली त्यानुसार कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ आणि सांगली लोकसभा मतदारसंघ याविषयी या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे। या सगळ्या दोन मतदारसंघाच्या अनुषंगाने जर बघायला गेलं तर कुठेतरी जयंत पाटील आपल्या मुलासाठी देखील प्रयत्नशील असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं आणि त्याच अनुषंगाने काही दिवसांपूर्वी त्यांना वक्तव्य देखील केलं होतं की राजू शेट्टी आमच्यासोबत अजूनही नाहीयेत किंवा त्या संदर्भात त्यांना आमच्याशी तरी चर्चा केलेली नाहीये। त्यामुळे आगामी काळात आता कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ, सांगली लोकसभा मतदारसंघासंदर्भात काय निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। सांगलीमध्ये काँग्रेस इच्छुक असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। विशाल पाटील त्या ठिकाणी उमेदवार होते। कोल्हापूरसाठी राष्ट्रवादी कुठेतरी इच्छुक असल्याचं पाहायला मिळत होतं। अद्याप या संदर्भात जी प्रतिनिधींना येऊन कुठल्याही प्रकारची माहिती दिलेली नाही, मात्र विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार कोल्हापूर आणि सांगली संदर्भात चर्चा झाली आहे। सौरभ, ठीक आहे निलेश, धन्यवाद या अपडेट्सबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।